प्रश्न क्रमांक 26. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यावर जीचे मूल्यामध्ये काय बदल होतो? आता स्मॉल जी याचा अर्थ होतो गुरुत्वीय बल. ठीक आहे. पर्याय 1 वाढते, ब कमी होते, क स्थिर राहते आणि ड 0 होते. 5 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, परंतु उत्तर टाका. तर लक्षात ठेवा, पृष्ठभागापासून उंच गेल्यावर जीचे मूल्य हे कमी होत असते आणि यासोबतच पृथ्वीच्या केंद्राकडे जाताना सुद्धा जीच्या मूल्यामध्ये कमी होते आणि पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य किती होते? 0 होते. 27. वस्तूचे वजन खालीलपैकी कुठे सर्वाधिक असेल? पर्याय क्रमांक 1 म्हणजेच समुद्र सपाटीवर. समुद्र सपाटीवर वस्तूचे वजन हे सर्वाधिक असेल आणि आपण काल पाहिलेले, की वस्तूचे सर्वाधिक वजन हे कुठं असते? ध्रुवांवर असते. त्यानंतर सर्वात कमी विषुववृत्तावर असते आणि पर्यायापैकी सर्वाधिक कुठं असते? तर समुद्र सपाटीवर. गुरुत्वीय बल हे कोणत्या प्रकारच्या अंतरासाठी लागू होते? फक्त लहान वस्तूंसाठी, फक्त मोठे अंतर, सर्व अंतरांसाठी, केवळ अणूसाठी. गुरुत्वीय बल हे सर्व अंतरांसाठी लागू होते. जडत्व हे कशावर अवलंबून असते? वजन, वस्तुमान, वेग, आकार. व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही उत्तर टाकू शकता. जडत्व हे वस्तुमानाचे एकक आहे आणि वस्तुमान म्हणजे आपण काल पाहिलं, की एखाद्या पदार्थामध्ये असलेले द्रव्य संचयाचे प्रमाण म्हणजे वस्तुमान आणि वस्तुमानाचे एकक काय? वस्तुमानाचे एकक आहे किलोग्रॅम. आपण जे तराजूमध्ये मोजतो ते पदार्थाचे काय असते? वस्तुमान असते. जितके अधिक वस्तुमान तितके अधिक जडत्व. ग्रहांच्या गतीचे 3 नियम कोणी दिले? न्यूटन, केपलर, गॅलिलिओ, आर्यभट्ट. पर्याय 2 केपलर. केपलर यांनी ग्रहांच्या गतीचे एकूण 3 नियम दिलेले. त्यामध्ये जो पहिला नियम आहे, हा पहिला नियम कशाबद्दल आहे? तर ग्रहांची कक्षा आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे, की सूर्य हा कक्षेच्या एका नाभीवर असतो आणि ग्रहांची कक्षा ही कशी असते? लंबवर्तुळाकार असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वस्तूचे वजन 60 न्यूटन असेल, तर चंद्रावर किती असेल? काल आपण बघितलेलं आहे, की चंद्रावर जे वजन आहे, ते पृथ्वीच्या किती असते? 1/6. 1/6. मग आता इथे पृथ्वीवरचे वजन किती आहे? 60 आहे. मग या 60ला चंद्रावर जर काढायचं असेल, तर याला 6 ने भाग द्या. म्हणजे किती येणार? 10 न्यूटन आणि हे एन काय? न्यूटन आहे. न्यूटन हे कशा-कशाचं एकक आहे? एक तर वजन आणि दुसरं बल. वजन आणि बल यांचं न्यूटन हे एसआय एकक आहे, हे लक्षात ठेवा. केंद्राभिमुख बल म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स कशाकडे निर्देशित असते? बाहेरील बाजूला, केंद्राकडे, स्पर्श रेषेत, वरच्या दिशेला. प्रश्न सोपा आहे. केंद्राभिमुख म्हणजेच केंद्राकडे. पर्याय 2. जर पृथ्वीची त्रिज्या कमी झाली, तर जीचे मूल्य काय होईल? वाढेल, कमी होईल, स्थिर राहील, 0 होईल. हे आपण सूत्रावरून लक्षात घेऊ शकतो. जीचे सूत्र स्मॉल जी बरोबर जी एम आणि छेद आहे आरचा वर्ग. आता हे आर काय आहे? त्रिज्या आहे. आता जी आणि आर यांचं जे रिलेशन आहे, हे कसं आहे? हे व्यस्त आहे. हे त्रिज्या जर वाढली, तर जीच्या किमतीमध्ये कमी होईल आणि त्रिज्या कमी झाली, तर जीची किंमत वाढेल. आता या ठिकाणी पृथ्वीची त्रिज्या कमी झाली, तर जीचे मूल्य काय होईल? वाढेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 2 वस्तूंमधील गुरुत्वीय बल त्यांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी कसे असते? समानुपाती, व्यस्तानुपाती, समान, यापैकी नाही. हे सुद्धा सूत्रावरून आपल्याला सांगता येईल. सूत्र असं आहे एफ समानुपाती M1 M2 म्हणजे वस्तूंचे वस्तुमान यांना समानुपाती आहे आणि त्यांच्या अंतराच्या वर्गाला व्यस्त आहे. ज्या वर राशी असतात ते समानुपाती असतात आणि जे खाली असतात ते व्यस्त असते. आता या ठिकाणी गुरुत्वीय बल ठीक आहे, 2 वस्तूंमधील गुरुत्वीय बल त्यांच्या वस्तुमानांच्या
वस्तुमानाचे गुणाकार बघा, हे आहे गुरुत्वीय बल F आणि हा आहे वस्तुमानांचा गुणाकार M1 गुणिले M2. यांचा संबंध कसा आहे? समानुपाती आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. आणि त्यांच्यातील अंतराशी कसं आहे? व्यस्त आहे. काल एक प्रश्न आला होता, जर अंतर दुप्पट झाले, तर गुरुत्वीय बलामध्ये काय फरक पडेल? मग आता अंतर म्हणजे डी, दुप्पट झाले म्हणजे डीची किंमत 2 येईल. आता इथे डीचा वर्ग आहे, म्हणजे इथे काय होणार? 4. ठीक आहे. मग इथे डी जर अंतर जर वाढलं, तर गुरुत्वीय बल काय होत असते? कमी होत असते. याचा अर्थ जर अंतर 2 ने वाढले, तर गुरुत्वीय बल किती कमी होईल? 1/4 म्हणजेच 1/4. गुरुत्वीय बल हे निसर्गातील बलांपैकी कसे आहे? सर्वात प्रबळ, सर्वात कमकुवत, मध्यम, विद्युत बलापेक्षा मोठे. गुरुत्वीय बल हे निसर्गामध्ये असलेलं सर्वात कमकुवत बल असते. एका मुलाने चेंडू वर फेकला, तो परत खाली आला. याचं कारण? हवा, गुरुत्वाकर्षण, घर्षण, मुलाची शक्ती. तर दुसरा पर्याय बरोबर आहे, गुरुत्वाकर्षण. कोणती वस्तू वर फेकली तर ती गुरुत्वीय बलामुळे परत पृथ्वीकडे येते. निर्वात पोकळीत लोखंडाचा गोळा आणि पिसाचा तुकडा एकत्र सोडल्यास काय होईल? गोळा आधी पडेल, पीस आधी पडेल, दोन्ही एकाच वेळी पडतील, दोन्ही तरंगतील. तर तिसरा पर्याय बरोबर आहे, दोन्हीही एकाच वेळी पडतील. कारण काय? जर आता पृथ्वीवर वातावरण असते, वातावरण आहे म्हणजे हवा आहे आणि या वातावरणामध्ये पृथ्वीमध्ये जर लोखंडाचा गोळा आणि पिसाचा तुकडा खाली सोडला, तर हा लोखंडी गोळा लवकर खाली येईल. ठीक आहे. कारण याला हवेचं जे घर्षण आहे, त्याचा दाब त्याच्यावर पडणार नाही. परंतु जे पीस आहे, त्याला खाली यायला वेळ लागेल. कारण त्या पिसाचा आणि हवेमध्ये असलेल्या कणांचा घर्षण होईल. ठीक आहे. परंतु निर्वात पोकळीमध्ये वातावरण नाही म्हणजे हवा नाही. ठीक आहे. आणि या ठिकाणी लोखंडाचा गोळा आणि पिसाचा तुकडा जर एकत्र सोडला, तर वातावरण नसल्यामुळे ते दोन्हीही एकाच वेळी खाली पडतील. ग्रहांच्या कक्षेत सूर्य कोठे असतो? आताच आपण सांगितलेलं आहे. केंद्रावर, एका नाभीवर, कक्षेच्या बाहेर, कोठेही. तर दुसरा पर्याय बरोबर आहे. केप्लरचा पहिला जो नियम आहे, तो ग्रहांच्या कक्षेबद्दल आहे. ग्रहांची कक्षा ही कशी असते? लंबवर्तुळाकार असते आणि त्यामध्ये सूर्य हा एका नाभीवर असतो. गुरुत्वाकर्षणाचे सूत्र कोणते? आत्ताशी आपण मांडलेले आहे. तर पर्याय दुसरा आहे ब. एसआय पद्धतीत वजनाचे एकक काय आहे? हे पण आपण घेतलेले. वजनाचे एकक आहे किलोग्रॅम. मग न्यूटन कशाचे एकक आहे? न्यूटन आहे एकक बल. बलाचे एसआय एकक न्यूटन आहे, तर सीजीएस आहे डाईन. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, वॅट हे कशाचे एकक आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागावर मुक्ती वेगाचे सूत्र काय? पर्याय दुसरा आहे व्ही बरोबर वर्गमुळात 2 g r. वजन 0 केव्हा होऊ शकते? खोल दरीत, अंतराळात, घरात, मैदानावर. अंतराळामध्ये वजन 0 होऊ शकते. जी चे मूल्य संपूर्ण विश्वात कसे असते? हे मूल्य नेहमी स्थिर राहते. आणि जी चे मूल्य हे कोणी काढले? तर हेनरी कॅव्हेंडिश यांनी. वस्तुमान मोजण्याचे एसआय एकक काय आहे? आता आपण घेतलेले आहे. वस्तुमानाचे एसआय एकक आहे किलोग्रॅम. केंद्रापसारी म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स कोठे जाणवते? एक केंद्राभिमुख असते म्हणजे केंद्राकडे असते सेंट्रिपिटल, आणि सेंट्रिफ्युगल किंवा केंद्रापसारी हे वर्तुळाकार गतीत बाहेरच्या बाजूला असते. पृथ्वीचे वस्तुमान किती आहे? हा प्रश्न महत्वाचा आहे. पृथ्वीचे वस्तुमान आणि त्रिज्या दोन्ही पाठ ठेवा. पर्याय 1 6 × 10⁻24 किलोग्रॅम. पृथ्वीची सरासरी त्रिज्या किती आहे? 6400 किलोमीटर. एखादी वस्तू पृथ्वीपासून दूर गेल्यास तिच्यावरील गुरुत्वीय बल काय होते? वाढते, कमी होते, सारखेच राहते की दुप्पट होते? तर दोन वस्तूंमधील जेव्हा अंतर वाढते, तेव्हा त्यामधील गुरुत्वीय बल हे
कमी होत असते, लक्षात घ्या. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचे सूत्र काय आहे? तिसरा पर्याय बरोबर आहे. वजा जी एम स्मॉल एम छेद कॅपिटल आर. इथे कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान आणि स्मॉल एम म्हणजे वस्तूचे वस्तुमान असते. गुरुत्वीय लहरींचा वेग किती असतो? ध्वनीच्या वेगा एवढा, प्रकाशाच्या वेगा एवढा, 11.2 किलोमीटर प्रति सेकंद, 0. पर्याय 2 प्रकाशाच्या वेगा एवढा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.